डेटाबेस म्हणजे माहितीचा एक प्रचंड खजिना. पण या खजिन्याची किल्ली कुठे आहे? म्हणजे आपल्याला हवी ती माहिती नेमकी शोधायची कशी? आजचा या विश्लेषणामध्ये आपण MySQLच्या सिलेक्ट क्वेरीचा वापर करून डेटा कसा वाचायचा हेच शिकणार आहोत. चला ह्यात जरा खोलवर जाऊया. सिलेक्ट क्वेरी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते आपलं एक स्मार्ट सर्च टूल आहे. जणू काही एक डेटा लेन्स, जिच्यातून आपण डेटाच्या मोठ्या समुद्रात डोकावून पाहू शकतो आणि आपल्याला जे हवंय तेच नेमकं शोधू शकतो. आत्तापर्यंत आपण काय केलं? डेटाबेस तयार केला, त्यात टेबल्स बनवले आणि डेटासुद्धा भरला. पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग टप्पा. या भरलेल्या डेटामधून आपल्याला हवी असलेली माहिती बाहेर कशी काढायची हे शिकण्याचा. चला तर मग सुरुवात करूया टेबलमधून डेटा मिळवण्याच्या पहिल्या आणि सगळ्यात सोप्या पद्धतीपासून. सिलेक्ट स्टार याचा सरळ अर्थ आहे मला सगळं काही दाखव. हा जो स्टार आहे ना, तो म्हणजे एक वाईल्ड कार्ड आहे जो म्हणतो की सर्व कॉलम्स दाखवा. लहान टेबलसाठी ही पद्धत एकदम जलद आणि सोपी आहे, अगदी मास्टर की सारखी. पण एक मिनिट थांबा. ही मास्टर की वापरणं नेहमीच चांगलं असतं का? जरा विचार करा. जर टेबलमध्ये हजारो नाही तर लाखो नोंदी असतील तर काय होईल? फरक तर बघा, तुमच्या डोळ्यासमोर आहे. डावीकडचं टेबल किती स्वच्छ दिसतंय आणि वाचायलाही सोपं आहे. पण उजवीकडे बघा, नुसता गोंधळ. यालाच म्हणतात डेटा ओव्हरलोड. आणि अशावेळी आपल्याला हवी ती माहिती शोधणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. मग आता या डेटा ओव्हरलोडवर उपाय काय? सोपा आहे. आपल्याला जे हवंय फक्त तेवढंच मागायचं. हे बघा, इथे आपण स्टारच्या ऐवजी थेट कॉलमचं नाव लिहिलं आहे, जसं की सिलेक्ट नेम. म्हणजे आपण उभ्या रांगेतील माहिती फिल्टर करतोय. यालाच व्हर्टिकल फिल्टरिंग म्हणतात. आपल्याला फक्त विद्यार्थ्यांची नावं हवी आहेत, बाकी काहीच नाही, एकदम फोकस्ड. आणि समजा एकापेक्षा जास्त कॉलम्स हवे असतील तर? अरे ते तर खूपच सोपं आहे. फक्त त्यांच्या नावांमध्ये कॉमा टाका, झालं. जसं की सिलेक्ट ID, नेम. हा एक महत्त्वाचा नियम आहे, पण आहे की नाही एकदम सोपा? ठीक आहे, आपण कॉलम्स कसे निवडायचे हे शिकलो. पण आता आपल्यासमोर एक नवीन आव्हान आहे आणि यासाठी आपल्याला एका जास्त शक्तिशाली टूलची गरज पडणार आहे. विचार करा, आपल्या टेबलमध्ये 2 विद्यार्थ्यांची नावं राजू आहेत. आता काय प्रॉब्लेम होणार? आपण जर फक्त नावानुसार शोधलं तर आपल्याला दोन्ही राजू मिळतील. पण आपल्याला तर एकच, तो विशिष्ट राजू हवाय. मग आता काय करायचं? इथेच आपल्या मदतीला येतो युनिक ID. प्रत्येक विद्यार्थ्याला एक वेगळा, कधीही न बदलणारा ओळख क्रमांक दिलेला असतो. यामुळे गोंधळ होण्याची शक्यताच संपते. एकदम अचूक डेटा हवा असेल तर ID वापरणं हाच बेस्ट मार्ग आहे. आणि हा युनिक ID वापरण्यासाठी आपण वेअर क्लॉजचा उपयोग करतो. हे काम कसं करतं? अगदी एखाद्या नरसाळ्यासारखं. हजारो नोंदींची गर्दी त्यातून जाते आणि वेअर क्लॉज फक्त आपल्याला हवी असलेली एकच नोंद फिल्टर करून बाहेर काढतो. यालाच म्हणतात हॉरिझॉन्टल फिल्टरिंग. बरं, आत्तापर्यंत आपण वेगवेगळे तुकडे बघितले. आता या सगळ्यांना एकत्र जोडून एक संपूर्ण परफेक्ट क्वेरी कशी तयार होते ते पाहूया. हे ना अगदी लेगो ब्लॉक जोडण्यासारखा आहे. पहिला ब्लॉक सिलेक्ट म्हणजे आपल्याला काय हवं आहे. दुसरा ब्लॉक फ्रॉम म्हणजे कुठून हवं आहे. तिसरा वेअर म्हणजे कोणती अट लावायची आहे. आणि चौथा ब्लॉक म्हणजे ती अट स्वतः, जसं की ID = 103. झालं, तुमची क्वेरी तयार. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कोणताही इंटरफेस वापरा, मग तो वर्कबेंचसारखा सोपा ग्राफिकल इंटरफेस असो किंवा पारंपरिक कमांड लाईन, तुमची मूळ SQL भाषा आणि क्वेरी कधीच बदलत नाही. दोन्ही ठिकाणी ती तशीच्या तशीच काम करते. तर मग आपण शिकलेल्या 3 मुख्य पद्धतींवर एक पटकन नजर टाकूया. लहान टेबलमधला सगळा डेटा पटकन पाहायचा आहे. सिलेक्ट स्टार वापरा. फक्त काही विशिष्ट माहिती, जसं की फक्त नावं किंवा ID हव्या आहेत, तर थेट त्या कॉलमची नावं लिहा. आणि जर हजारो नोंदींमधून एक नेमकी नोंद शोधायची असेल तर व्हेअर क्लॉज तुमचा सगळ्यात चांगला मित्र आहे, हे विसरू नका. तर आजच्या विश्लेषणाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, सिलेक्ट वापरून आपण कॉलम्स निवडतो. याला म्हणतात व्हर्टिकल फिल्टरिंग. आणि वेअर वापरून आपण पंक्ती फिल्टर करतो. याला म्हणतात हॉरिझॉन्टल फिल्टरिंग. डेटाच्या या मोठ्या समुद्रातून अचूक माहिती बाहेर काढण्यासाठी हे 2 नियम म्हणजे तुमची गुरुकिल्ली आहे. आता तुम्हाला डेटा कसा वाचायचा हे कळले आहे. हे खूप मोठं आणि महत्त्वाचं कौशल्य आहे. तर आता विचार करा, या नवीन शक्तीचा वापर करून तुम्ही तुमच्या डेटाबेसला कोणते नवीन रंजक प्रश्न विचारणार आहात.